बुलेटिनमध्ये आत्ताही एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते आहे। काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांच्या श्रीमुखात लगावण्यात आलेली आहे। गुजरातच्या सुरेंद्रनगरमधल्या प्रचार सभेमध्ये ही घटना घडलेली आहे। हार्दिक पटेल यांनी निवडणुकांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला। गुजरातच्या सुरेंद्रनगरमधल्या प्रचार सभेमध्ये त्यांच्या श्रीमुखात भडकावण्यात आलेली आहे, कानफडत मारण्यात आलेली आहे त्यांच्या, अशी माहिती मिळते आहे। प्रचार सभेमध्ये ही घटना घडलेली आहे। गुजरातच्या सुरेंद्रनगर भागातली या घडीची अत्यंत प्राथमिक माहिती आहे। पाटीदार समाजाचं खूप मोठं आंदोलन हार्दिक पटेल यांनी उभं केलेलं होतं आणि आता निवडणुकांच्या पूर्वी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता। गुजरातच्या सुरेंद्रनगर या भागातल्या प्रचार सभेमध्ये त्यांना श्रीमुखात भडकावण्यात आलेली आहे, अशी माहिती मिळते आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास याविषयी अधिक सांगतायत। प्रशांत, काय नेमकी माहिती आहे? गुजरातील सुरेंद्रनगरमध्ये प्रचार अभियान सुरू असताना हार्दिक पटेल भाषण देत होते। हार्दिक पटेल काँग्रेसचे नेते आहे, सध्या ते प्रचार अभियान करत आहेत, स्वतः लोकसभा निवडणूक देखील लढवत आहे आणि ज्या पद्धतीने ते आपल्या प्रचारात सहभागी होतात, अचानक एक व्यक्ती आला आणि त्यांनी श्रीमुखात धडकावले। ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आरोप केला की पाटीदारांच्या संदर्भात त्यांनी राजकारण केलं आहे, पाटीदारांना आरक्षण देण्याची आश्वासन हार्दिक पटेल यांनी दिलं होतं, पण ज्या पद्धतीनं त्यांनी घुमजाव केला त्याचा राग व्यक्त करण्याकरिता त्यांनी श्रीमुखात लगावली, अशी माहिती मिळत आहे। त्या प्रकारचं वृत्त देखील पुढे आलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतंय की त्यांनी ते भाषण सुरू होतं हार्दिक पटेलचं आणि अचानक तो व्यक्ती मंचावर आला आणि त्यांनी त्यांच्या श्रीमुखात लगावली। यामुळे आता काय याच्यावरती काय कारवाई होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हा जो व्यक्ती ज्यांनी त्यांना त्यांच्या श्रीमुखात लगावली तो व्यक्ती कुठल्या पक्षाचा आहे हे देखील सध्या चौकशी सुरू आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर आता जसं जसं लोकसभा निवडणूक एक एक टप्पा पुढे जात आहे, त्या पद्धतीनं राजकारणामधील ज्या वाईट बाबी आहेत त्या नेहमीच समोर येत आहेत, तशाच प्रकारच्या घटना पुढे येत आहे आपल्याला माहिती। नक्की, धन्यवाद। आपण ही प्रशांत माहिती दिल्याबद्दल। पुन्हा एकदा आपल्याशी संपर्क साधतो। ही सगळ्यात मोठी बातमी आहे। गुजरातच्या सुरेंद्रनगरमध्ये प्रचार सभेदरम्यान हार्दिक पटेल यांच्या श्रीमुखात भडकावण्यात आलेली आहे। जसं प्रशांत आपल्याला सांगत होते की जसजशा निवडणुका पुढे पुढे सरकत आहेत तसतशा स्वतःवरचा उमेदवारांचा असो किंवा उमेदवारांसाठी प्रचार करणाऱ्यांचा असो संयम सुटत चाललेला आहे। प्रशांत, आपण काय सांगाल, काय अपडेट या सगळ्याविषयी मिळते? नेमकं परत एकदा सांगाल का, कशी ही घटना घडली आहे, कधी ही घटना घडली आहे? ही सुरेंद्रनगर लोकसभा मतदारसंघातील घटना आहे, गुजरातमधील घटना आहे। सुरेंद्रनगरमध्ये हार्दिक पटेल जे आहे ते प्रचार अभियानात सहभागी होते आणि आपल्या प्रचार रॅलीमध्ये ते भाषण देत होते आणि ज्यावेळेस ते खास करून पाटीदाराच्या संदर्भातली माहिती देत होते, पाटीदार आंदोलनाने काय मिळवलं हे देखील दाखवण्याचा प्रयत्न होत आहे। आणि ज्या पद्धतीने हे सगळं ज्या पद्धतीने भाषण सुरू होतं त्या दरम्यान ही घटना आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीनं एक व्यक्ती मंचावर आला आणि थेट त्यांच्या श्रीमुखात लगावली। त्यामुळे यामागे राजकारण काय आहे, कोण याच्या मागे आहे हे देखील आता शोधणं सुरू झालेलं आहे। पण ज्या पद्धतीनं नक्की आपण प्रशांत सगळ्या प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया। हार्दिक पटेल व्यासपीठावर संवाद साधत होते, भाषण करत होते। सुरेंद्रनगरमध्ये त्यांचं भाषण सुरू असताना व्यासपीठावर येऊन एका व्यक्तीने त्यांच्या श्रीमुखात भडकावलेली आहे। ते माईक समोर बोलत असताना थेट कुणीतरी वर चढलं आणि त्यांच्या श्रीमुखात भडकावण्यात आलेली आहे। व्यासपीठावर ते जिथे उभे होते बोलायला त्यांच्या समोर बरोबर माईक होता आणि मागे अनेक मान्यवर बसलेले होते, पण त्याच दरम्यान कुणीतरी व्यासपीठावर आलं आणि हार्दिक पटेल यांच्या श्रीमुखात लगावण्यात आलेली आहे। राजीव सातव यांच्याकडून आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया। राजीवजी, आपण काय सांगाल, सुरेंद्रनगर मधली ही घटना आहे, श्रीमुखात भडकावण्यात आलेली आहे हार्दिक पटेल यांच्या, आपल्याला नक्की सांगता येईल नेमकं काय घडलं सुरेंद्रनगर मध्ये? भारतीय जनता पार्टीचं गुजरात मधलं जे काम करायची पद्धत ही अशी आहे की विरोधकाला अजिबात बोलू द्यायचं नाही। जे कोणी विरोधात बोलत असेल त्यांना मारहाण करायची, त्यांना त्रास द्यायचा। आपल्याला आठवत असेल तर 2017ला मलाही असाच पोलिसांकडून मारहाण करण्यात आलेली होती आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं गुजरातमधली वर्किंग स्टाईल आहे। परंतु याच्यामुळे लोकांचा कौल जो आहे तो काँग्रेसच्या बाजूने पहिलाही होता, आताही आहे आणि पुढेही राहणार आहे। उलट याच्यामुळे जी भारतीय जनता पार्टीमध्ये आलेली जी अरोगन्स आहे
तो या निमित्तानं स्पष्ट दिसतो आहे. आणि बघा, पोलीस नावाची पद्धत कुठे दिसत नाहीये, लॉ अँड ऑर्डरची मशिनरी नाही. निवडणूक चालू असताना अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वागतात हे याच्यावरून स्पष्ट दिसते. नाही, राजीव सातव आपण थेट भाजपचं नाव घेताय, पक्षाचं नाव घेताय, पण तो व्यक्ती कुठल्या पक्षाचा होता, त्याचं नाव काय काहीही पार्श्वभूमी समोर आलेली नाही. एक आणि दुसरा मुद्दा, जेव्हा हार्दिक पटेल पाटीदार समाजाविषयी काहीतरी बोलत होते तेव्हा त्यांना श्रीमुखात भडकवण्यात आलेली आहे असंही कळतंय. काय सांगाल? मला स्वतः मारहाण झाली होती मॅडम, प्लीज ऐकून घ्या. बर, ही नेहमीची स्टाईल आहे गुजरात मधली भारतीय जनता पार्टीची काम करायची, विरोध करणाऱ्याला फिजिकली मारहाण करायची, आणि त्याचंच हे उदाहरण आहे. नक्की. राजीव सर, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल.